पप्पा ओंकारेश्वरी आज चौथी माळ चालू झाले. रात्रीचे 2 वाजल्यात आणि आम्ही कापूरवळमध्ये त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे, HP पेट्रोल पंप आहे. त्या ठिकाणी आम्ही सगळेजण फराळाला बसलेलो आहे आणि आता फराळाचं करून एक 10 मिनिटं बसणार आहे आणि लगेच चालायला सुरुवात करणार आहे. दुपारी आम्ही 4 वाजता घरून निघालो आहे आणि 2 वाजेपर्यंत किती किलोमीटर झालं रे मगाशी कोणतरी 38 किलोमीटर आम्ही चालत आलो आहे. आता असं पुढं चालत जायचं आहे. तर ज्यांना कुणाला आता ह्या वर्षी तर शक्य नाही, पण पुढल्या वर्षी हे इथं ताट केलं तर इकडे पुढल्या वर्षी तुम्ही बरोबर 3ऱ्या माळ्याला जरी काही झालं तरी आम्ही 3ऱ्या माळ्याला चालत येत असतो. ज्यांना कुणाला चालत यायचं असेल तर पुढल्या वर्षी तुम्ही 3ऱ्या माळ्याला आमच्या संग चालत या आणि पायवारीचा लाभ घ्या. ओंकारेश्वरी जरा भाकरी पोरांना खावा. अरे खावा की तुम्हाला काय चारायचं का काय नाही, पाहुणे कोण इथं पुन्हा खायचं असेल तर इथं भरपूर आहे आणि खावा. झालंय का बरं. तर वाड्याला कोण उठणार नाहीये, आपण काय घरी नाही. ज्यांना घ्यायचं त्यांनी इकडे या आणि खावा. हो मग बरोबर आहे, तसंच पाहिजे बा. ओंकारेश्वरी नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे, राहिला पुणे वारजे माळवाडी. चला तर आपण काल शनिवार होता आणि शनिवारी 3ऱ्या माळ्याला शनिवार 3री माळ 5 तारीख दुपारी 4 वाजता आपण काळूबाईला जाण्यासाठी पायवारीसाठी निघालो होतो आणि आता सकाळचे 7:15 वाजल्यात. आपण बरोबर भाडगर धरणाच्या भाडगर धरणाच्या त्या ठिकाणी आलेलो आहे. आपण रात्री 4 वाजल्यापासून ते आता 7 वाजेपर्यंत, तसं आता आंघोळ करायला 1 तास गेला आहे. त्यामुळं 7 वाजेपर्यंत आपला जवळजवळ 50 किलोमीटर आपला पल्ला झालेला आहे. 50 किलोमीटर आपण चाललेलो आहोत आणि आता आपण बोरमध्ये थांबणार आहे आणि बोरमध्ये चहा घेणार आहे, नाश्ता करणार आहे. बोरमध्ये चहा नाश्ता झाल्यावर तसंच पुढं चालत चालत आपण काळूबाईला जाणार आहे. आपण 4-5 वाजेपर्यंत काळूबाईला पोहोचणार आहोत. तर ज्यांना कुणाला पुढील वर्षी असंच आमच्याबरोबर काळूबाईला जरी चालत यायचं असेल तर तुम्ही बरोबर 3ऱ्या माळेला आमच्याबरोबरती चालण्यासाठी यायचं आहे. 3ऱ्या माळेला दुपारी 2 वाजता आपल्या घरी सर्वांनी जमायचं असतं आणि मग घरी सर्वांना आरती होती, प्रसाद होतो आणि प्रसाद खाऊन आपण घरून निघत असतो. तर चला आई काळूबाईला. आता बरेच जण मला रस्त्याने भेटले की पप्पा तुम्ही काय एवढं मोठं दिवेला वजं टाकले, या 16 वर्ष झाले तुम्ही काळूबाईला पायी येत आहे. तर असं काय देवीला वजं टाकलेलं नाही आणि देवीला काही संकटात टाकलेलं नाही किंवा तिच्यावरती काही साखर टाकलेलं नाही, तिला काही तसा नवस केलेला नाही आहे. फक्त एक आपल्या मनात श्रद्धा, भक्ती, भाव आणि माझ्या सर्व शिष्य परिवारांना सुख लागावा एवढंच काळूबाई चरणी प्रार्थना. लहानपणापासून मला काळूबाईची आवड आहे. लहानपणापासून मी 2रीला असल्यापासून वयाच्या 8 वर्षापासून त्या काळूबाईची भक्ती उपासना करतोय आणि जसजशी मी काळूबाईची भक्ती करत गेलो तसतसं
आई काळूबाईच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यात सर्व काही सुंदर छान कुशल मंगल झालं आहे। तसंच तुम्ही पण आई काळूबाईची सर्वांनी मनापासून शुद्ध अंतःकरणापासून भक्ती करा। आई काळूबाईच्या आशीर्वादाने तुमचं सर्व काही चांगलं होणार। आणि फक्त मनामध्ये एक भाव ठेवा की मी आई काळूबाईची सेवा करतोय, मी आई काळूबाईची भक्ती करतोय। आई काळूबाईच्या आशीर्वादाने माझं नक्कीच चांगलं होणार। तुमची मनात ही भक्ती असेल तर आई काळूबाईच्या आशीर्वादाने नक्की चांगलं होईल। आणि ही आपल्याला काळूबाई आपल्याला संकट पण ती आणते। पण जरी आपल्या आयुष्यामध्ये काही संकट आली, काही चुकीच्या गोष्टी घडल्या, काय आपल्यावरती मोठं अचानक काय संकट आलं तर आपण आई काळूबाईला दोष द्यायचा नाही। माझ्या कर्माचा भाग होता, मी काहीतरी पाप केलं असन आणि गेल्या जन्मीचं पापाचं प्रायचित्त हे मला फेडायला लागते। ही तुम्ही मनामध्ये अशी भावना ठेवा। तुम्ही जर चांगलं झालं तर आई काळूबाई माझी चांगली आहे, आणि जर वाईट झालं तर आई काळूबाई तुझी सेवा करून माझं काही चांगलं झालं नाही असं म्हणू नका। कारण कर्मगतीचा भाग हा कुणाला चुकलेला नाही, संचिताचा भोग हा कुणाला चुकलेला नाही। हा संचिताचा भोग देवादिकांना चुकलेला नाही आहे, तर आपण मानवी आहे, तर ह्या मानवीला तर कसा चुकणार आहे। म्हणून संचिताच्या भोगाला आणि कर्मगतीच्या भागाला कधी आई काळूबाईला दोष तुम्ही देऊ नका। मनापासून तिची सेवा करा। आई काळूबाईच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगलं होईल। आणि काय वाईट विपरीत घडलं तर उलटं असं समजा की गेल्या जन्मातलं जे काय पाप केलंय ते पाप आणि त्या पापाचा सहभाग हे दुःख दारिद्र्यामध्ये हे आपल्याला काढावाच लागतं। तर हे दुःख दारिद्र्य ह्या जन्मात फेडून आपण सर्वांना चांगलं मार्गदर्शन करायचं। ताणल्याची तहान आणि भुकेल्याची भूक आपण जाणायची आहे, आणि त्या ठिकाणीच परमार्थ असतो। परमार्थ हा माणसाच्या देव हा माणसाच्या हृदयामध्ये आहे। तर माणसाच्या हृदयातला देव तुम्ही ओळखा, माणसाच्या हृदयातल्या देवाला जाणार। तुम्ही ज्यावेळेस माणसाच्या हृदयातल्या देवाला जाणणार आहे त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये सर्व चांगलं होणार आहे। आशीर्वाद कसे हा माझं पुढं असते ना सवारी। बाकी बरं आहे का? किती दिवस झाले आला नाही तिकडं? आता गाल गेला आणि एक दिवशी घरी आपण दोघं मग काय असं ते सांगतो तुला। हां, आणि आई काळूबाईच्या आशीर्वादाने होईल चांगलं। राहू दे हां चालतं। कोणत्या मांढरच्या टाळीचं, कोणत्या डोंगरवालीचं, कोणत्या बावनच्या गोट्याच्या मालकिनीचं, काळूबाईच्या नावानं पुढे घ्या
पूजा होती गाभाऱ्या भक्तिभावा मुखात नव भक्तिभावा मुखात नव दर्शन देती क्षणात काळूबाईच्या नावानं ओंकारेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागोंदे, राहायला पुणे, वारजे, माळवाडी. आज चौथी माळ, रविवार, दुपारचे 2:30 वाजल्यात. आता आम्ही डोंगर चढायला, काळूबाईचा डोंगर चढायला सुरुवात करतोय. आंबाड्यापासून आता आम्ही डोंगर चढायला सुरुवात करतोय आणि आता तरी आम्हाला डोंगर चढायला 2.5-3 तास लागणार आहे. हा पूर्वीचा एकदम 20-25 वर्षापूर्वी जुनी लोक ह्या पाऊलवाटेने जात होती. ती अशी ही पाऊलवाटे, त्या पाऊलवाटेने आता आम्ही चाललो आहे. तर सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून त्या पाऊलवाटेचा आणि आई काळूबाईच्या दर्शनाचा लाभ घ्या. ओंकारेश्वरी. हो हो
चला चला आपण जाऊ चला. काय काय नाही दमले. हा कॉफी लावला आपण. आकाश हे यार वर बघ. सगळं गोडो गावात आहे. गावात गोडो गावात सगळं. ओंकारेश्वरी. आता आपण 2 टापू चढलोय. हे असे सगळे 14 टापू आहेत. त्यातले आता आपण फक्त 2 टापू चढलोय आणि आता आपण 3रा टापू चढत आहे. तर असे 14 टापू चढल्यावरती आपण वर पोचणार आहे. आणि हे 14 टापू त्याला 3 तासाचा वेळ लागतोय. कारण लांबून जरी डोंगर छोटा दिसला तरी प्रत्यक्ष चालताना डोंगर खूप मोठा आहे. तर ओंकारेश्वर लेफ्ट साइडने जाऊ. काळूबाई माऊली कशी ग मला पावली, सोन्याची खान मला गावली ग गावली. बसता का पप्पा जरा इथं. वरचा टप्पा एक टापू चढून बसू अजून. चांगला आहे शॉट, ड्रोन शॉट. बाकी लोक चालू आहे. नॉर्मल वगैरे चालतं. हे भगवा आमचे रक्त रक्त. मांडरच्या काळीला नारती होवाळू होवाळू, डोंगरच्या काळीला पुढे आली मंदाबाई डोंगरच्या पाठीला, गाडमुखाला काटेतोय. पाले हा झाड चढलंच. हा काळूबाईचं गड. चिखल आहे इथं. चला 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 चल की बाळा. चला 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 पुढे चला. चला पुढं. मला वाटलं नाही तुम्ही चढलो बरं. अजून असं एक चढायचं. बोल मांडरच्या काळीचं, बोल कर्जत काळीचं, बोल डोंगरवालीचं. चला 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 पुढे चला.
हे झाडाला पकडा. चला पुढं पुढं चाल. हे झाडाला पकडा. मोठे टप्पे पार केले काय किरकोळ. थांबा थांबा. नाही गवत आहे बाबा. ओके चला 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 गावाची वाटे. कुठं जरा दाखवता का मागं? चला 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 मित्रांनो, चला. आता मी 8 दिवस टापूला आलेलो आहे आणि हे पहा जे मंदिर दिसते खाली त्या मंदिरापासून मी चालत चालत या ठिकाणी आलेलो आहे. तर ही अशी काळूबाईची सेवा मनापासून केली तरच ती पावती, आणि ज्याला पावते त्यालाच घावते. सगळ्यांना घावत नाही आणि ती सगळ्यांना पावत नाही. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, विचार चांगले, आचार चांगले, ती त्यालाच पावते. इतर कुणाला जरी पावली आणि काही भरभराटी दिली तर ती अनंत काळ टिकून राहत नाही. त्यासाठी अंतःकरण शुद्ध असावं लागतं. दिल का मुजरा साफ रख, ही एक हिंदीमध्ये म्हण आहे. येणार नका लोड घेऊ. ओंकारेश्वर म्हणा ओम काळेश्वरी, हाताने हात जोडून. ओम काळेश्वरी मित्रांनो, अशा पद्धतीने हा एवढा मोठा डोंगर काळूबाईचा हा पार केलाय. अजून वरती जायचं आहे. ओम काळेश्वरी मित्रांनो. उदे 15 मिनिटात 15 मिनिटात वर जाईन. 1.5 तास झालं चालतोय. यार चांगली तरी व्हिडिओ. बोल ना. शेवटचा टप्पा. कॉर्नरला थांबा. हॉटेल पाशी. हा हॉटेल पाशी थांबा. ते पावता पडते ते पुढे नाही मोठं हॉटेल. हातचा म्हणतोय मी 2-2 रुपये. ते कोंबराडे किती तिथे खाली खाली. हा ते त्यांना का मारतो आपण शेवट. आवाज येतोय त्यात. हा हा त्यात आवाज येतोय. ठीक आहे चला. चल लवकर. आलो की बाप्पा. काय लावलंय? संपला. काय लावलंय? मागल्या वर्षी गांड फाटलेली.
घालायचं. पुढं पुढं चला आपल्याला हे पण द्या. आमल्याकडे ऋषी अमोल संघ चला एकत्र. अवंत येत नाही म्हणून पुढे चालवा म्हटलं. इथं चालतं. व्हिडिओ चालू आहे? ते लक्ष द्यायला लागतं. घेतले का ते काम नाही का योगेश चला गाडी बघा. हा चालते ना. बरं नाही त्या दिवशी ताई येत ना गाडी लक्षात नाही आलं एवढं जण ये मग चालते ना. म्हणलं तुम्ही आणि पोपळगड ताईंसाठी त्या मला ते लक्षातच नव्हतं. ओम काळेश्वरी. चला आता आम्ही काळूबाईला पोहोचलोय आणि चहा आणि फराळाचं केलंय आणि आता मंदिरामध्ये दर्शनासाठी सर्व शिष्य परिवार सोबत जे काही आले आहेत ज्यांना आई काळूबाईवरती खूप मनापासून श्रद्धा आणि भक्ती आहे असे सर्व आईसाहेबांचे भक्ती करणारे सेवा करणारे देवी उपासक काळूबाईची सेवा करणारे सर्वजण माझ्याबरोबर आता आलेत. आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी चाललो आहे. पायाला खूप मोठे असे फोड आले आहेत त्याच्यामुळं मला चालता येत नाही पण आता तसंच आता हळूहळू चाललेलो आहे. ओम काळेश्वरी. सांगू तरी काय माझ्या धान्याला सुख कर ग काळूबाई. आले चढून डोंगर माळ माळ ग पाठी बांधून तान वाळ. आले चढून डोंगर माळ माळ ग पाठी बांधून तान वाळ. आई ग काळूबाई तुला वात्या मी कंबाळ. 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 अग वात्या मी कंबाळ बाळ गोपाळ सांभाळ. आले चढून डोंगर माळा माळ ग पाठी बांधून तान बाळ. मळ मळला ग रात्री बाई परचूला खेळविला. छंद तुझा लागला काळेश्वरी नाद तुझा लागला. छंद तुझा लागला काळेश्वरी नाद तुझा लागला. गवेनी काळू केसाची गवेनी काळू केसाची गवेनी काळू केसाची गवेनी काळू केसाची गवेनी. कशान ओली झाली ग काळूबाई डोलावर खेळले. ओली झाली डोलावर
कैलासी दूर गेला ग रात्रीबाई पप्पांना गुरु केला कैलासी दूर गेला रात्रीबाई पप्पांना गुरु केला कैलासी दूर गेला ग रात्रीबाई आराधी गुरु केला कैलासी दूर गेला रात्रीबाई आराधी गुरु केला अग छंद तुझा लागला तुझा लागला ग काळूबाई नाद तुझा लागला गडाला पण हळद कुंकू माझ्या काळूबाईला घेऊ दुःख पदरात घेई घेई ग संकटाला गाडी नका हो गाडी आशीर्वाद देई देई ग संकटाला जाऊ नये आशीर्वाद देई देई ग ऐका ना हा अमोल दादा ओ अमोल दादा जाऊ द्या जाऊ द्या अहो हे साडी घालून ते कपडे घाललेली साडी साडी बोल आपल्या मूर्त्या आपल्या इथं जे या 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 पुढे या या पुढे या पुढे या पुढे या पुढे या पुढे चला पुढे चला तुम्ही येतच नाही लोक पाय वाटते काय करायचं सांगा तुम्ही लोक थांबा चला 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 काळूबाईच्या नावानं काय चाललंय 2 मिनिटं तुम्ही थांबत असाल तर आमचे की साइड द साइड मैंने अमोल मध्ये जॉईन हो अमोल 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 नाही रमेश पप्पा
अरे ती येणार त्यांची ती पप्पा 2 मिनिटं मामा. चला 5 जण आहे. चला पुढं. 5 जण आहे. 5 जण दर्शन घ्यायचं घे पटकन. चला पटकन. फोटोची बांधणार नका करू पाय. हा चला वरती या. दर्शन वाले घ्या वरती. पप्पा वरती जाऊ रे. चला 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 नाही, वरती जाऊ. चला. हा बरोबर तुमची पीठ पास काढून हे बांधायचं. ही माझी मोठी डायरेक्टचे पास घ्या. मोठी अरे वा आशीर्वाद. काय म्हणते मोठी